तर कोल्हापुरातील ही दृश्य आपण पाहत आहोत। हिंदुत्ववादी संघटनाकडून आज कोल्हापूर बंदची हाक करण्यात आली होती आणि त्यानंतर काही आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। तर हिंदुत्ववादी संघटनेच्या काही आंदोलकांना या ठिकाणी कोल्हापूर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे। कोल्हापूर शहरातील हिंदू कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कोणालाही निदर्शने करून देण्यात येणार नाही असं पोलिसांनी पवित्रा घेतला आहे। पोलिसांनी सर्व हिंदू कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। तणावपूर्ण वातावरण सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बनलेलं आहे। ही सगळी लाईव्ह दृश्य आपण आपल्या कॅमेरामॅनच्या हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आता पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेले आहे। हिंदुत्ववादी संघटनाकडून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती। त्यासोबतच आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता। मात्र पोलिसांकडून कोणत्याही निदर्शन किंवा आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। अशात हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। तरी थेट दृश्य आपण पाहत आहोत कोल्हापुरात आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर मुस्लिम समाजाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात खरं तर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत आणि त्यानंतर या आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात। आपले प्रतिनिधी साईनाथ जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहे। साईनाथ, परिणताजी, आपण जर बघितलं तर काल हिंदुत्व कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहराची बंदची हाक दिली होती। आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बंद करण्यासाठी निदर्शन करण्यात आले, तर पोलिसांनी त्यांना अगोदरच ताब्यात घेतलेला आहे। पोलीस व आंदोलकांमध्ये थोडी झटापट झाली, पण पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षेसाठी नेण्यात आलं आहे। पण कुणालाही निदर्शने करून देण्यात येणार नाही असा पवित्रा सध्या पोलिसांनी घेतलेला आहे। मोठा फौजफाटा सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेला आहे। या सविस्तर माहिती संदर्भात तर सध्या ही दृश्य आपण पाहत आहोत। काही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले।